नमस्कार. आज आपण एका मोठ्या, मजेशीर आणि तितक्याच विचार करायला लावणाऱ्या प्राचीन कथेबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट एका साध्या प्रश्नाभोवती फिरते. एकाच घरात राहणाऱ्या लोकांची स्वप्न इतकी वेगवेगळी का असतात? तर आजच्या कथेचं नाव आहे 5 इच्छांची कहाणी. बरं, चला एका प्रश्नानंच सुरुवात करूया. जरा विचार करा. समजा एखाद्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला एक वरदान मिळालं, एक इच्छा मागण्याची संधी मिळाली, तर काय सगळेजण एकच गोष्ट मागतील? शक्यता कमीच वाटते, नाही का? आणि हेच या कथेच्या अगदी केंद्रस्थानी आहे. आपण एकाच छताखाली राहत असू, पण आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या इच्छा, आपल्या गरजा या पूर्णपणे वेगळ्या असू शकतात. चला तर एका जुन्या बोधकथेतून हेच सत्य आपण समजून घेऊया. चला तर मग थेट गोष्ट सुरू करूया. आपण पोचलो आहोत प्राचीन बनारसमध्ये, जिथे ही सगळी कथा घडते. तर बनारसचा राजा होता ब्रह्मदत्त. एके रात्री तो वेषांतर करून, म्हणजे साधा वेश घालून आपल्या शहरातल्या रस्त्यांवरून फिरत होता. पण ती रात्र त्याच्यासाठी काही चांगली ठरली नाही. अचानक काही चोरांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा अंगरखा हिसकावून घेतला. आणि त्याच वेळी ही सगळी घटना एकजण अगदी शांतपणे पाहत होता. कोण? तर एक गरीब ब्राह्मण, जो आपल्या घरातून ताऱ्यांचा अभ्यास करत होता. त्याच्या नजरेतून काहीच सुटलं नाही. परिस्थितीचं गांभीर्य त्याच्या लगेच लक्षात आलं. तो धावतच आपल्या पत्नीला म्हणाला, "अगं, आपला राजा शत्रूंच्या तावडी सापडलाय." आणि नशिबाचा खेळ बघा, राजाच्या कानावर नेमकी हेच शब्द पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाच्या मनात एक वेगळाच विचार आला. त्याने आपल्या दरबारातल्या सल्लागारांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. आणि इथेच तर खरी गंमत होती. राजाने दरबारी ज्योतिषांना विचारलं, "काय हो, कालची रात्र कशी होती?" त्यांचं उत्तर काय होतं? "महाराज, अहो एकदम शुभ, सगळं उत्तम." पण तो गरीब ब्राह्मण मात्र खरं बोलला. तो म्हणाला, "नाही महाराज, रात्र शुभ नव्हती. तुमच्यावर संकट आलं होतं, पण तुम्ही त्यातून सहीसलामत बाहेर पडलात." म्हणजे बघा, किती फरक होता दोन्ही उत्तरांमध्ये. त्या ब्राह्मणाचा प्रामाणिकपणा राजाच्या मनाला चांगलाच भावला. राजा इतका खुश झाला की त्याने त्याला एक मोठं बक्षीस देण्याचं ठरवलं. राजाने पहिल्यांदा तर त्या खोटं बोलणाऱ्या ज्योतिषांना दरबारातून काढून टाकलं आणि मग त्या गरीब ब्राह्मणाकडे वळून म्हणाला, "तुझ्या या सत्यवचनीपणाने मी खूप प्रसन्न झालो आहे. माग, तुला जे हवं असेल ते एक वरदान माग." विचार करा, त्या ब्राह्मणाच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा क्षण होता. पण इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो, नाही का? जेव्हा आपल्याला काहीही, अगदी काहीही मागण्याची संधी मिळते, तेव्हा आपण नेमकं काय निवडतो? पण तो ब्राह्मण हुशार होता. त्याने काही घाई केली नाही. त्याने अगदी शहाणपणा दाखवत राजाला विनंती केली, "महाराज, मला माझ्या कुटुंबाशी एकदा बोलायची परवानगी द्या." आणि इथेच या कथेला एक खूपच रंजक वळण मिळतं. आणि जेव्हा ब्राह्मणाने घरातल्या प्रत्येकाला विचारलं, तेव्हा जे समोर आलं ते खरंच थक्क करणारं होतं. घरात माणसं 5 आणि त्यांच्या इच्छाही 5, आणि त्याही पूर्णपणे वेगळ्या वेगळ्या. प्रत्येकाची इच्छा म्हणजे जणू त्यांच्या छोट्याशा जगाचा आरसाच होती. बघा ना, पत्नीला हव्या होत्या 100 गायी, म्हणजे घरात दूध दुभतं, समृद्धी. मुलाला हवा होता एक शानदार रथ, म्हणजे समाजात मान, प्रतिष्ठा. सुनेला हवे होते दागिने, सौंदर्य आणि हौस. आणि घरातली ती बिचारी दासी, तिला काय हवं होतं? फक्त एक नवीन उखळ आणि मुसळ, म्हणजे तिचं रोजचं काम सोपं व्हावं. आणि स्वतः ब्राह्मणाला, त्याला हवं होतं एका गावाचं उत्पन्न, म्हणजे आयुष्याला स्थैर्य. एकाच घरात, पण किती वेगवेगळ्या गरजा. आता पाहूया, या सगळ्या इच्छांची यादी घेऊन तो ब्राह्मण जेव्हा राजाकडे परतला, तेव्हा पुढे काय झालं? कारण इथेच या कथेचं सार दडलेलं आहे. तर ब्राह्मणाने मोठ्या नम्रतेने आणि काव्यमय पद्धतीने आपल्या घरच्यांच्या इच्छा राजासमोर मांडल्या. त्याने राजाला हेच दाखवून दिलं की महाराज, आम्ही एकाच छताखाली राहतो खरं, पण प्रत्येकाचं जग आणि प्रत्येकाची स्वप्न किती वेगळी आहेत. राजा केवळ बुद्धिमानच नव्हता, तो उदार मनाचाही होता. त्याला ब्राह्मणाचं म्हणणं अगदी व्यवस्थित कळलं आणि त्याने तितक्याच काव्यमय शैलीत उत्तर दिलं. आणि त्याने फक्त ब्राह्मणाचीच नाही, तर त्याच्या घरातल्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण केली. आणि ह्यातच या कथेचं सार आहे. ही कथा आपल्याला एक कालातीत सत्य शिकवते. ते म्हणजे आपल्या इच्छा या आपल्या अनुभवांनी,
आपल्या जबाबदाऱ्यांनी आणि समाजातल्या आपल्या स्थानाने घडलेल्या असतात. म्हणूनच एकाच परिस्थितीत दोन व्यक्ती पूर्णपणे वेगळी स्वप्न पाहू शकतात. आणि ही कथा आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडते. आपल्या स्वतःच्या इच्छा, आपल्या गरजा, त्या आपल्याबद्दल नक्की काय सांगतात? त्या आपल्या मूल्यांचं आणि आयुष्यातल्या ध्येयांचं प्रतिबिंब तर नसतील ना? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.